पण सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी झोपायला जातो आणि आपल्या आई लगेच ओरडते, आत्ता झोपू नको. पण कधी विचार केलाय का ती आपल्याला सायंकाळी का झोपू देत नाही? जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा निसर्गात खूप मोठे बदल घडत असतात, कारण सूर्यास्त हा दिवस आणि रात्रीच्या संगमाचा क्षण आहे. यावेळी निसर्गातील ऊर्जा अधिक वेगाने बदलत असते, कारण दिवसभर जी ऊर्जा सक्रिय असते ती हळूहळू शांत होऊन रात्रीची स्थिर मंद ऊर्जा सुरू होते. म्हणूनच या वेळेला झोप घेतली तर आपल्या शरीराचं जैविक घड्याळ बिघडते. अनेक ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की सूर्यास्ताच्या सुमारास झोप घेतल्याने मन सुस्त होतं, विचारशक्ती मंदावते आणि आपल्या मानसिक संतुलनावर परिणाम होतो. कारण ह्या काळी रजोगुण तमोगुणाकडे जातो, ज्यामुळे आपलं निद्राचक्र विस्कळीत होते आणि आपल्याला रात्री वेळेवर झोप येत नाही. याशिवाय सूर्यास्ताच्या वेळी शरीरातील पाचक शक्तीही मंदावते. अशा वेळी झोप घेतली तर अन्न पचण्याचा लय बिघडतो आणि शरीरात जडपणा, थकवा आणि चंचल विचार वाढतात. म्हणूनच आपल्या घरी सूर्यास्ताच्या वेळी दिवा लावून प्रार्थना करण्याची परंपरा आहे, कारण त्या क्षणी शरीर आणि मन पुन्हा एकदा रिसेट होऊन ऊर्जा संतुलित होते आणि आपल्याला रात्री शांत आणि सुखद झोप घेता येते.